हॅलो. लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. पंचांना विनंती असेल. हॅलो. एक षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 13. गोलंदाजीसाठी शिवम तर स्ट्राईकला यावेळेला समोरच्या दिशेने हलकेसर ग्लान्स केला होता. एक धाव मिळते. धावसंख्या 14. तर गोलंदाजीसाठी शिवम, फलंदाजीसाठी आशिष जयस्वाल. या जरा मिळताना दिसते. धावसंख्या होते ती 20. हॅलो. धावसंख्या ठिकाणी होते आहे 20. आशिष चांगला एका उत्तुंग षटकार खेचला होता शिवम यांच्या गोलंदाजीवरती. याही वेळेला संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी संधी निर्माण होईल का? आणि आशिष जयस्वाल सारखा मोठा मासा गळाला लागलाय. मोठा फटका मारण्याचा मोह काही आवरला नव्हता आणि त्या ठिकाणी शिवम मात्र सफलता मिळवून देत आहेत. आशिष जयस्वाल बाद होत आहेत त्या ठिकाणी. वीस या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होत त्या ठिकाणी. आशिष चांगला षटकार खेचला होता मात्र कमबॅक चांगलं केलं त्या ठिकाणी. कुणाल गावंड त्या ठिकाणी येत आहेत गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी. गोलंदाजी तर उत्तम केली होती. षटकार जरूर आता आला होता मात्र षटकाराचा प्रत्युत्तर चांगलं त्या ठिकाणी दिलाय. आता कुणाल गावंड यांना मात्र सामना जिंकवण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. 20 तर झाला. अजूनही 74 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. चांगलं टार्गेट सेट केलंय त्या ठिकाणी. वरळी चॅलेंजर या संघाच्या फलंदाजांनी विकासाने चांगली फलंदाजी केली. आपल्या संघाला सुस्थिती देण्यामध्ये आपला हातभार लावला होता. धावसंख्या झाली होती 94ची आवश्यकता. या वेळेला काय अफलातून फटका खेळलाय कुणाल गावंड यांच्या बॅटमधनं. एक नेत्रदीपक फटका. सुंदर फटका त्या ठिकाणी. फुल टॉस होता आणि फुल टॉस मध्ये फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता आणि प्रयत्न यशस्वी झालाय. कुणाल गावंड नावाचं वादळ मात्र आता थोड्याच वेळात मैदानामध्ये हाकार माजवताना दिसेल. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. धावसंख्या होते ती 26. एक सुंदर डोळ्याचं पारणं फेडणारा फटका होता कुणाल यांचा. शिवम यांच्यावर प्रत्येला चढवला होता. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू त्याच्यावरती प्रहार. चेंडूंनी घेतले हवाई सफर. षटकार. कुणाल गावंड यांच्या बॅटमधनं बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. आशिष जयस्वाल जरूर बाद झाले होते मात्र त्याचे पडसाद आपल्या मनावरती आपल्या संघावरती उमटवू द्यायचे नाहीत आणि तशीच सुंदर फलंदाजी करावी लागेल आपल्याला. याचं मात्र मनामध्ये ज्वलंत एक माइंडसेट सेट केलाय आणि बॅक टू बॅक दुसऱ्याही चेंडूवरती षटकार. धाव संख्या होते ती 32.
दोन्ही फलंदाज मातब्बर आहेत. एका बाजूला पाहायचं तर आशिष, दुसऱ्या बाजूला कुणाल, तर आणखीन एका धाकड आणि बेहतरीन फलंदाज आशिष. एक चेंडू बाकी असेल. बॅक टू बॅक तिसरा येईल का? यावेळेला फॉलिंग स्वीप करण्याचा आणखीन एक प्रयत्न, त्रिफळा चित केलाय. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता, मात्र शिवम यांनी सांगितलं 2 चेंडू तुझ्या बाजूने पडले तर मी सुद्धा कसलेला गोलंदाज आहे, मलाही कमबॅक करता येतं. आणि त्याचा मात्र कुठेतरी आपल्या मनाशी संभ्रम केला आणि तो त्याला कुठेतरी खरे उतरले. कुणाल यांचा प्रयत्न सफल झालाय, मात्र 2 चेंडूवरती कुणाल कुठेतरी हवी ठरले होते, मात्र शिवम सारंग कसलेला गोलंदाज आहे. 2 षटके या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 32. हॅलो, नवीन फलंदाज त्या ठिकाणी येत आहेत, साहिल बिडू. तर या ठिकाणी पाहायचं झालं तर 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या 32. बाद झालेले खेळाडू, एका बाजूला आशिष जयस्वाल बाद झाले, दुसऱ्या बाजूला कुणाल गावंड. चांगला फटका खेळायचा होता, मात्र मोह काही आवरला नव्हता आणि त्या ठिकाणी चांगलं कमबॅक त्या ठिकाणी शिवम यांनी केलं. नवीन फलंदाज साहिल, तर स्ट्राईकला अजूनही सलामीला आले फलंदाज आशिष चिंदरकर ठाण मांडून आहेत. तर गोलंदाजीसाठी मनीष यादव, स्वतः संघनायक आशिष चिंदरकर यांच्या वरती मात्र सर्वांच्या नजरा असतील. संघाची दारोमदार असेल. जोपर्यंत आशिष चिंदरकर मैदानामध्ये आहेत तोपर्यंत समोरचा संघही सांगू शकत नाही की आम्ही सामना जिंकलोय. कृपया स्पीडअप करा. आपण जास्त वेळ घेताय. चॅलेंजर 18 चेंडू मध्ये 62 धावांची आवश्यकता. मनीष आणि फलंदाजीसाठी आशिष. यावेळेला समोरच्या दिशेने बिगिटर करण्याचा प्रयत्न झाला होता. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी. एका धावेचे महत्व मात्र त्या ठिकाणी माहिती आहे आशिष आणि साहिल यांना. धावसंख्या 2 ने पुढे जाताना दिसते. धावसंख्या होते ती 34. 17 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता असेल. मनीष यादव गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी आशिष चिंदरकर. यशांच्या खूपच वाईट चेंडू, वाईट यष्टिरक्षण तर चांगलं झालं होतं, मात्र मनीष यादव कुठेतरी दिशा भरकटताना दिसत आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या होती ती 35. अजूनही 17 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. चालू असलेला सामना वरळी ब्लास्टर आणि वरळी चॅलेंजर. आशिष चिंदरकर यांना धावांचा ब्लास्ट करावे लागेल, तर चॅलेंजरच्या गोलंदाजांना चॅलेंज एक्सेप्ट करून धावा रोखाव्या लागतील. एक प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई. एका बाजूला संघनायक आशिष जयस्वाल, दुसऱ्या बाजूला मनीष यादव. हाही चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. त्या ठिकाणी 1 धाव तर पूर्ण झाली. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा प्रदीप यादव यांचा. 1 धाव मिळताना दिसते. धावसंख्या 36 होते आहे. साहिल, मागचा सामना पाहिला साहिल यांनी चांगले 2 षटकार मारले होते आणि आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा मिळवण्यामध्ये एक आपलं हातभार लावला होता. या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. 16 मध्ये 58. यावेळेला कव्हरच्या दिशेने कव्हर आणि पॉईंटच्या मधनं चेंडू काढलाय. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या प्रयत्न मात्र थांबवलंय त्या ठिकाणी आशिष यांनी. 1 धाव मिळताना दिसते. धावसंख्या 37. प्रयत्न तर करतायत आशिष. शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये ठाण मांडून राहावं लागेल. सामना जिंकवायचा असेल तर प्रयत्न सुद्धा करावे लागतील.
57 धावांची आवश्यकता आहे. अजून 15 चेंडू. आशिष प्रयत्न तर करावे लागतील. याही वेळेला मागच्या दिशेने चेंडू जातो त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागली आतापर्यंत. आशिष स्वतःवरती नाराज असतील. हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं. मात्र मनीष यादव सुद्धा एक चांगला कसलेला गोलंदाज आहे. तो सुद्धा कमबॅक करताना दिसतोय. धावसंख्या होते ती धावसंख्या 38. 14 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता जिंकायला. साहिल आशिष प्रयत्न करतायत. हाही चेंडू अक्रॉस द बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी प्रयत्न असफल होतोय आणि नो बॉल. येस, नो बॉल त्या ठिकाणी एक दिलाय. कृपया पंचांशी वादविवाद करू नका. पंचांनी दिलेला निर्णय मान्य करावा लागेल. याही चेंडूवरती पाहायचं झालं तर नो चेंडू होता. फ्रीडचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल त्या ठिकाणी साहिल. फ्रीडचा चेंडू घेऊन मनीष. चांगला चेंडू त्या ठिकाणी 39 वरती मात्र रोखून ठेवलंय. तेरा चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता जिंकायला. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एका बाजूला चॅलेंजचं चॅलेंज तर ब्लास्टचा ब्लास्ट. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू त्याच्यावरती प्रहार चढवलाय. पाहूया बाद होत आहेत काय. आणि साहिल बेडू त्या ठिकाणी बाद होत आहे. एलिमिनेशन थोडंसं कमी मिळालं. येणारे चेंडू असतील 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोफलंदाज त्या ठिकाणी जात आहेत. सौरभ जाधव. 12 चेंडू आणि 55 आवश्यकता आहे. 39 3 षटक समाप्त झाल्यानंतर आतापर्यंत 13ची सरासरी राखली आहे. येणारे 12 चेंडू आणि 55. आशिष चिंदरकर यांना डावाची सूत्र संघाची दारोमदार खांद्यावर घेऊन फलंदाजी करावी लागेल. तर येणारे 12 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळायचं चॅलेंज सुद्धा वरळी चॅलेंजर या संघासमोर असेल. चॅलेंजर संघ चॅलेंज पूर्ण करणार की वरळी ब्लास्टर संघ आपल्या धावांचा ब्लास्ट करणार. दोघांवरती नजरा असतील तर गोलंदाजीसाठी हॅलो शिवम. सामना थोडासा अडचणीमध्ये पर्यंत अडचणीतून प्रयत्न करावे लागतील आशिषांना. यावेळेला काय फटका केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करेल का. मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण राहुल जयस्वाल यांचं. 11 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत धावा झाल्या 40. बॅटिंग साठी सौरभ जाधव. सौरभ जाधव यांना मात्र खेचावे लागतील षटकार. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. एक धावेचा प्रयत्न मात्र थोडस वंचित ठेवलं. यष्टी रक्षण ते अफलातून झालं त्या ठिकाणी जितेंद्र पाटील यांचं. 10 चेंडू आणि 54 धावांची गरज जिंकायला. सामना थोडासा फसला आहे. आता या फसलेल्या परिस्थितीमधून प्रयत्न करावे लागतील. 10-54. बाबाजी यांना फुल टॉस पद्धतीचा चेंडू. दिशा भरकटले. येतोय षटकार. सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. सामना थोडासा कुठेतरी जिंकण्याच्या उद्देशाने फलंदाजी करतायत. धाव संख्या होते ती 46.
अजूनही 9 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. प्रयत्न तर करतायत, बाबाजी यांना प्रयत्न करावे लागतील, दुसऱ्या बाजूला आशिष चिंदरकर यांना प्रयत्न करावे लागतील. शेवटच्या चेंडू पर्यंत लढावं लागेल. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र एलिमिनेशन त्या ठिकाणी थोडंसं कमी मिळालं. एक धाव मिळाली. धावसंख्या होते ती 47. 8 चेंडू आणि 47 आवश्यकता आहे जिंकायला. 8 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. 8ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागतील जर जिंकायचं असेल तर. पहिला तर मारला, एलिमिनेशन कमी मिळालं. झेल खाली येईल का? आणि मनीष यादव नो चेंडू. यस नो. दोन धावा मिळाल्या. नो चेंडू आहे, त्या 2 धावा मिळत आहे. धाव संख्या होती ती 49. 8 चेंडू आणि 45 ची आवश्यकता आहे. हा चेंडू फ्री हिटचा असेल. सौरभ जाधव प्रयत्न करतात, एक षटका जरूर घेतलाय. आशिष चिंदरकर सुद्धा प्रयत्न करतायत. प्रयत्न तर चालू आहेत. जिंकणार कोण? एका बाजूला ब्लास्टर तर एका बाजूला चॅलेंजर. फ्री हिटचा चेंडू बाबाजी यांच्यासाठी. हाही चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र एकच धाव मिळताना दिसते. 50 धावा झाल्या आहेत. 7 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता जिंकायला. सात चेंडू आणि 44 धावांचं आव्हान आहे जिंकायला. 7 सिक्स मारले तर 42 होतील. 2 धावांनी सामना पराभूत व्हावा लागेल. आणखीन एक चांगला चेंडू. वाह, क्या बात आहे. सुंदर चेंडू. आशिष चिंदरकर त्या ठिकाणी बीट झाले आहेत. 4 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 50. येणारे 6 चेंडू बाकी आणि 6 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता जिंकायला. हॅलो, शुभम पाटील. शुभम पाटील कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. शुभम पाटील. हॅलो, सचिन तोडणकर माईकशी संपर्क साधायचा आहे. सचिन तोडणकर. तर गोलंदाजीसाठी अजय. अजय, ज्या खेळाडूंनी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतला होता. अजय. 6 चेंडू आणि 44. कृपया कृपया लवकर सामना चालू करा. आणखीन एक मॅच खेळवायचं याचं भान ठेवा थोडं. 6 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला अजय. नॉन स्ट्राईक गोलंदाजीसाठी अजय. स्ट्राईकला सौरभ जाधव. बाबाजी. यावेळेला चेंडू त्या ठिकाणी फसलाय मात्र आणि बाद होत आहे. अजय सरोज यांना मात्र सफलता मिळते आहे. हॅलो, 5 चेंडू 44 धावांची गरज आहे ब्लास्टर या संघाला. पंच जरा लवकर सामना चालू करायचा आहे. अजून एक आपला सामना करायचा आहे. उत्कृष्ट सामने या पटांगणामध्ये आपण पाहत आहोत. पीकेएम या संघाने WPL पर्व 5वे सुंदर रीतीने आयोजन केलेले आहेत. हे सर्व श्रेय म्हणजे सिद्धेश गावण व त्यांची कमिटी यांना जाते. खरोखर उत्कृष्ट असे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 44 धावा. स्ट्राईकला राहुल. अजय. अजयना सामोरे जातील ते राहुल उर्फ मॉडेल.
आणि हा उत्कृष्ट झेल अजय यांनी सुंदर अशी या पटांगणामध्ये आपली गोलंदाजी दाखवलेली आहे. गेल्या सामन्यामध्ये 4 विकेट काढलेले आहेत एका षटकाखेरीज आणि आता 2 चेंडू 2 विकेट. सुंदर. मला वाटतं आतापर्यंत या दिवसामध्ये जास्तीत जास्त विकेट काढणारा हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. अक्षय. पुढील फलंदाज अक्षय. अजय यांना सामोर जातील ते अक्षय. 4 चेंडू 44 धावा. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. अजयना सामोर जातील ते अक्षय. अवंतरित धावामध्ये अंपरच्या स्वरूपात 1 धाव ॲड करून धाव संख्या झाली ती 51. अजूनही 4 चेंडू 43 धावांची गरज वरली ब्लास्टर या संघाला विजय होण्यासाठी. सुंदर असा सुंदर असे चॅलेंजर यांनी आपली फलंदाजी आपली गोलंदाजी या पटांगणामध्ये दाखवलेली आहे. ओ या ओव्हरऑल दिवसामध्ये सुंदर झेल झाली असती. जितेंद्र पाटील यांनी जर ती झेल पकडली असती तर या दिवसामध्ये सुंदर अशी झेल झाली असती आणि सुंदर आपल्या संघाला घेऊन ते आपल्या संघाला विजयासाठी मैदानामध्ये उतरले आहेत. या पटांगणामधले त्यांना आपण नामे म्हणतो म्हणजे कुल कप्तान महेंद्रसिंग धोनी. ओमप्रकाश. अजयना सामोर जातील ते ओमप्रकाश. ब्लास्टर या संघाचे संघनायक. हो सुंदर असा चेंडू टाकलेला आहे अजयनी आणि एकच धावत समावेश मानावा लागेल. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 53. शेवटचे 2 चेंडू शिल्लक बघूया. अजय अजून आपल्या स्वतःच्या षटकामध्ये विकेट काढतो का? वेल बोल्ड. सुंदर सुंदर चेंडू टाकलेला अजय यांनी. मला वाटतं वर्ली चॅलेंजर उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यामध्ये सक्षम झालेला आहे. आपल्या संघाला मनीष यांनी सुंदर अशी खेळी दाखवलेली आपल्या संघाची. वेल डन वर्ली चॅलेंजर. तुमचं खूप खूप अभिनंदन उपांत्य फेरीमध्ये प्रवेश झाल्याबद्दल. वॉरियर आणि फायटर्स या संघाचा सामना होणार आहे आता. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. वॉरियर्स यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फायटर या संघाला फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. पंच हा या दिवसाचा शेवटचा सामना आहे वॉरियर्स विरुद्ध फायटर्स. या विजयी संघामध्ये मॅन ऑफ द मॅच जे पुरस्कार जाणार आहे तो म्हणजे चॅलेंजर संघाचा गोविंदा विकास जयस्वाल. गोविंदा. त्याच्याऐवजी कोणी प्रतिनिधी आला असेल तर त्यांनी पुरस्कार घ्यायचा आहे.
मी हा पुरस्कार अतीत यांना सांगतो की हा पुरस्कार द्यायचा आहे. जा दे अतीत, जा दे अतीत. मॅन ऑफ द मॅच. पंच जरा सामना लवकरात लवकर करायचा आहे, वेळेचं भान आहे. वॉरियर संघ लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. फायटर संघाचे बलाढ्य असे ओपनर बॅट्समन आलेले आहेत. एक रुपेश आणि साईप्रसाद मयेकर. कृपया करून दोन्हीही संघाला विनंती आहे, आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. वॉरियर्स आणि फायटर्स प्रतिनिधी पाठवायचा आहे. वॉरियरचे प्रतिनिधी आलेले आहेत. स्वतः संघमालक संदेश कनगुटकर, तसेच फायटर साईप्रसाद मयेकर. फायटरचा एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. फायटर स्ट्राईकला आहे साईप्रसाद मयेकर, नॉन स्ट्राईकला आहेत रुपेश. आणि स्वतःचा पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतो अक्षय सावंत. या आधीच्या थोडा सामना थांबवायचा आहे. सामना जरा थांबवा. सामना सुरू करा. वॉरियर्स वॉरियर्स सामना सुरू करायचा आहे. अक्षयनं सामोर जातील ते साईप्रसाद मयेकर. आणि पहिलाच पॉइंट जिथे मारला बघूया. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राकेश काळे यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं आहे. मला वाटतं जर चेंडू स्टंपला लागला असता तर रुपेश यांना पॅव्हलियनमध्ये जायला लागलं असतं. थोडं मागे व्हा चॅलेंजर आणि ब्लास्टर, थोडे मागे व्हा. अक्षयनं समोर येतील ते रुपेश. या पटांगणामध्ये उत्कृष्ट असे खेळाडू, षटकबार खेळाडू. बघूया आपल्या संघाला किती फटके कमवून देत आहेत ते रुपेश. अक्षय यांना समोर जातील ते रुपेश. साई आणि हा बघूया झेल बाद. जे अक्षयाने जाळ टाकला होता त्या जाळेमध्ये हा रुपेश नावाचा वादळ अडकलेला आहे. खरोखर उत्कृष्ट खेळाडू आहे हा रुपेश, परंतु पहिला चेंडू झेलबाद झालेले आहेत. यापुढे येणारा खेळाडू बघूया कोण असेल. प्रतिनिधी पाठवा. फायटर साईप्रसाद मयेकर एक प्रतिनिधी पाठवा. फलंदाज कोण आहे. अशोक गडशी उर्फ पप्प्या. ओव्हरम असो अंडरम असो उत्कृष्ट नावाजलेला हा खेळाडू. सामना पटापट सुरू करायचा आहे. अक्षयना सामोर जातील ते गडसी. सुंदर गोलंदाज, सुंदर फलंदाज. बघूया अक्षय आपल्या संघासाठी विकेट काढतो आणि हा सुंदर असा कव्हर ड्राइव्ह मारलेला आहे अशोक गडसी यांनी. चौकार. धन्यवाद. धावसंख्येत वाढ. धावसंख्येत झाली ती 3 चेंडू 5 धावा 1 गडी बाद. वर्ली फायटर या संघाचे. सुंदर सुंदर असा कव्हर दिशेने मारलेला हा चेंडू अशोक गडसी यांच्या पट्टीतून आलेला आहे. बघूया अक्षयनं सामोरे पुन्हा एकदा अशोक गडसी. आणि आपल्या कर्णधाराला 1 रन काढून नॉन स्ट्राईकला येऊन अशोक गडसी उभे राहिलेले आहेत. आणि आपला साईप्रसाद मयेकर जसलोक मध्ये वर्ली फायटर या संघाचा कर्णधार.
पुन्हा एकदा कव्हर देखील बघूया. एक धाव पूर्ण, एका धावाचा समावेश मानावा लागेल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. अरे सुजित गुप्ता हाय, अरे सुजित गुप्ता हाय ना, काय अरे गुप्ता हाय ना, त्याला आउट कसा केला मग? कोण आउट झाला बोलला? कोण त्याला बोललं? कसं नाव? संदेश नक्की. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण वैभव इंदुलकर यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळालं आहे. एकच धावाचा समावेश मानावा लागेल. एक पण नाही काढला वाटतं. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 8. अक्षयनी या आधी सुद्धा सामन्यामध्ये 2 गडी बाद करून 8 धावा दिल्या होत्या आणि या सामन्यामध्ये 1 गडी बाद करून 8 धावा दिलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी अक्षय सावंत यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे. बघूया संघाचं दुसरं आणि स्वतःचं पहिलं षटक कोण घेऊन येत होते. सामना लवकरात लवकर चालू करा. स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतो. कोण आहे? मानसिंग. सुंदर गोलंदाजी केली होती गेल्या सामन्यामध्ये मान यांनी. बघूया मान यांना सामोरं जातील ते अशोक गडसी. आतापर्यंत 1 षटकाखेरीस 1 गडी बाद, 8 धावा झालेल्या आहेत. वर्ली फायटर या संघाचे आणि हा लॉंग ऑन जिथे मारला. बघूया 1 धाव पूर्ण, एका धावाचा समावेश मानावा लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण सुजित यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. स्ट्राईकला आले ते साईप्रसाद मयेकर. कुणाल गावण, तुम्हाला सांगून इच्छितो तुमची फलंदाजी पाहायला तुमचे सासरे आले होते आणि तुम्ही त्यांना नाराज करून टाकलात. ते किती तुला चेअरअप करत होते कुणाल, की माझा जावई षटकार मारतोय आणि मी पाहतोय. साई मारण्यासमोर ते साई आणि हा शिवाजी महाराजांचा छावा. साईच्या पळ्यातून येतात त्या 6 धावा. सुंदर सुंदर अतिसुंदर उत्कृष्ट शॉट साई यांचं. मानानं पुन्हा एकदा सामोर जातील ते साई प्रसाद मयेकर. या मैदानातले उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट षटकेदार फलंदाज साई प्रसाद मयेकर. मानानं सामोर जातील साई. पुन्हा लेग साइड मारायचा प्रयत्न, परंतु अरे झेल सुटलेली आहे. सुंदर प्रयत्न केला होता सुजित गुप्ता यांनी, परंतु ती झेल का पकडण्यामध्ये अयशस्वी ठरले. साई प्रसाद मयेकरांना जीवनदान दिलेलं आहे त्यांनी. बघूया त्या जीवनदानाचा काय उपयोग करतात ते साई प्रसाद मयेकर. पुन्हा मानानं समजत ते अशोक गडसी. एकाच धावात समावेश म्हणावा लागेल. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या झाली ती 17. दुसरं षटक चालू आहे. 1 गडी बाद वर्ली फायटर या संघाची. धावसंख्या झाली 17. सुंदर गोलंदाजी चालू आहे वर्ली वॉरियर्स या संघाची. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करत आहेत ते मान आपल्या संघासाठी. आणि हा पॉइंटच्या दिशेने सुंदर हाताने टळकवलेला चौकार. साईच्या फटीतून येतात ते 4 धावा. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 21. 2 षटकाखरी धावसंख्या झाली ती 21. 1 गडी बाद वर्ली फायटर या संघाचे. 13. त्याला 8 होता ना.
सुंदर. बघूया स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक कोण घेऊन येतो तो. पुन्हा एकदा कुशल गावण, कुणाल गावण यांचे छोटे बंधुराज. कुशलने सामोर जातील ते अशोक गडसी. आणि हा झेलबाद. अशोक गडसी यांची खेळी इथेच समाप्त होत आहे. स्वतःच्या वैयक्तिक 8 धावावरती अशोक गडसी हे झेलबाद झालेले आहेत. कुशल गावण यांची फिरकी गोलंदाजी त्यांना काही कळेनासी अशी. यानंतर येत आहेत ते पुढील फलंदाज येतात ते वैभव राऊत. वरली पोलीस कॅम्प असो, वरली विभाग असो, शिवाजी पार्क असो, उत्कृष्ट पटांगण गाजवणारे हे वैभव राऊत. बघूया आपल्या संघासाठी किती धावसंख्या ठोठावतात ते. सुंदर. कुशलाने सामोर जातील ते वैभव राऊत यांचा वादळ आता सुरू होत असे. बघूया. हो, आणि वाईट स्वरूपामध्ये अवंतरित धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाल्या ती 22. धावसंख्या स्थिरावली आहे. वर्ली फायटर या संघाची सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत. वर्ली वॉरियर्स संघ हो झेल होती, परंतु सुंदर एकच धावाचा समावेश मानावा लागेल वैभव राऊत यांना. मी म्हटलं होतं ना की कुणाल गावण यांचे छोटे बंधुराज कुशल गावण या मैदानातले फिरकी गोलंदाज आहेत. गावण बंधूच सर्व सरस आहेत या पटांगणामध्ये. सिद्धेश असो, कुशल असो, संदेश असो, कुणाल असो, आपल्या नावाची छाया या मैदानामध्ये ठेवलेली आहे त्यांनी. कुशलने सामोर जातील पुन्हा एकदा साई मयेकर. बघूया साई मयेकर आपल्या संघासाठी किती धावते. आणि हा सुंदर असा षटकार, उत्कृष्ट षटकार मारलेला आहे साई प्रसाद मयेकर यांनी. सुंदर षटकार मारलेला आहे साई यांनी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 29. अजूनही तिसरं षटक समोर आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत तिसऱ्या षटका अखेरीस. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 29. आणि हा आगळा वगळा शॉट मारण्याचा प्रयत्न साईप्रसाद मयेकर यांचा, परंतु तो झुकावला आहे कुशल यांनी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटका अखेरीस. आणि हा सुंदर पुन्हा एकदा षटकार. वा, ही फलंदाजी पाहायला या मैदानामध्ये प्रेक्षक मला वाटतं 20 ते 30 हजार भरलेले आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली असती 35. अजूनही तिसऱ्या षटका अखेरीस 1 चेंडू शिल्लक. बघूया या चेंडूमध्ये काय आहे ते, षटकार, चौकार की विकेट. आणि झेल बाद झालेले आहेत. कमबॅक केलेला आहे कुशल यांनी. तिसऱ्या अटेम्प्टला कॅच पकडलेली आहे बिनी यांनी.
यानंतर जो वर्ली फायटर्स या संघाकडून जो खेळाडू येणार आहे संतोष मोरे, उत्कृष्ट हार्ड हिटर या पटांगणातले, आणि स्वतःचं दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतो अक्षय सावंत. संतोष मोरे, अक्षयना सामोरं जातील ते संतोष मोरे. तीन षटका धाव सांगितली ती 35. अजूनही 2 षटक बाकी आहेत. जरा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. वेळेचा भान आहे. सूर्य मावळत आहे आणि हा मला वाटतं बॅटची कडा लागून यष्टीरक्षकाला काही कळेन असा चेंडू टाकलेला अक्षय सावंत यांनी. या पटांगणामधले उत्कृष्ट असे यष्टीरक्षक वैभव पानवलकर. हा सुंदर असा आकाशात मारलेला हा षटकार. वेल प्लेट. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 41. साई प्रसाद मयेकर स्वतःच्या वैयक्तिक 31 धावावरती आऊट झालेले आहेत. सुंदर फलंदाजी केली आहे. आणि हा पॉइंटला आउट. चुकीची दुरुस्ती. स्कोररनी मला चुकीची हिंट दिली आहे. वैभव राऊत पॅव्हेलियन मध्ये परतलेले आहेत स्वतःच्या वैयक्तिक 7 धावावरती. सुंदर असा कमबॅक केला अक्षयानी. खेळाडू लवकर पाठवायचे आहे. वर्ली फायटर्स खेळाडू लवकर लवकर पाठवा. अजून एक इनिंग बाकी आहे. वर्ली फायटर्स लवकरात लवकर सामना सुरू करा. वेदांत पुढील खेळाडू वेदांत. काही कडे असा चेंडू टाकलेला अक्षय सावंत यांनी. वेदांत यांना धावसंख्या स्थिरावली आहे ती 41 धावावरती. चौथं षटक सुरू आहे. अजूनही एक षटक शिल्लक आहे. अक्षयने सांगितले वेदांत आणि हा लेग साइड मारायला बघूया. एक धाव पूर्ण आणि एका धावाचा समावेश मानावा लागेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 42. मला वाटतं वैभव इंदुलकर काही दिवसापूर्वी उत्कृष्ट सामनावीर मॅन ऑफ द मॅच खेडेगावामध्ये जाऊन त्यांनी घेतलेली होती. तसे त्याची खेळी इथेही सुद्धा दाखवणार आहेत. आणि हा सुंदर असा षटकार. सुंदर सुंदर संकेत मोरे यांच्या फळीतून आलेला हा षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 48. सामना लवकरात लवकर सुरू करा. वर्ली वॉरियर्स लवकरात लवकर करायचं आहे. 4 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 48. 4 गडी बाद वर्ली फायटर्स या संघाचे. वर्ली वॉरियर्स लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावा. अजून एक इनिंग बाकी आहे. वर्ली वॉरियर्स स्वतःचं पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेऊन येतो अभिषेक जयस्वाल उर्फ या पटांगणामधला बिडी. सुंदर. अभिषेक यांना सामोरं जातील ते
वेदांत. धावसंख्या झाली ती 48. 4 गडी बाद. अभिषेक जयस्वाल यांना सामोरं जातील ते वेदांत. बघूया वेदांत आपल्या संघाला धावसंख्या किती टोटावत होते का अभिषेक आपल्या संघासाठी किती विकेट काढत होते. आणि हे वाईट वाईट हा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 49. पुढील खेळाडू साहिल. पुढील खेळाडू साहिल. सामना लवकरात लवकर खेळायचा आहे. वेदांत हे धावचीत झालेले आहेत. साहिल. अभिषेक यांना सामोर जातील ते संतोष मोरे. हा पुन्हा एकदा दुसरा षटकार मोरेंच्या या खेळपट्टीत येतो तो दुसरा षटकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 55. सुंदर षटकार मारलेला आहे. अभिषेक यांच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूत एक गडी बाद झाला होता आणि तो वाईड होता आणि दुसरा चेंडू षटकार. आणि हा पुन्हा चौकार. मला वाटतं अभिषेक जयस्वाल यांच्या षटकामधून 2 चेंडूत 11 धावा आलेल्या आहेत. 2 चेंडूत 11 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या ती 59. अजूनही शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक. बघूया संकेत मोरे आपल्या संघासाठी किती धावसंख्या ठोठावतात ते अभिषेकच्या षटकामध्ये. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 59. आणि हा झेल बाद. संकेत मोरेचं वादळ बंद झालेलं आहे. यानंतर येणारा खेळाडू कोण आहे. विकास जयस्वाल. पुढील खेळाडू विकास जयस्वाल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. जरा सामना लवकरात लवकर करा. सूर्य मावळलेला आहे. आपल्या इथे लाईटचा प्रॉब्लेम आहे. सामना व्हायचा आहे. उपांत्य फेरीमध्ये जाण्याची लढत चालू आहे या दोन्ही संघामध्ये. अभिषेकांना सामोरं जातील ते सुंदर. धावसंख्येत फार. धावसंख्या झाली ती 60. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया साहिल आपल्या संघासाठी षटकार मारतो की चौकार मारतो की पॅव्हेलियन मध्ये परततो. बघूया काय करतो ते साहिल. अभिषेकांना सामोरं साहिल. सामना सुरू करा. वेळ घेऊ नका. झेल बाद. साहिल आउट. नितेश वागदरे यांनी झेल घेतलेली आहे. सुंदर झेल. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकाखेरीस प्रसाद पाटील. पुढील खेळाडू प्रसाद पाटील. मला वाटतं रिव्हर्स प्रयत्न करणार. या पटांगणामधला उत्कृष्ट रिव्हर्स खेळणारा खेळाडू प्रसाद पाटील
बघूया शेवटचं षटक आहे, रिव्हर्सचा प्रयत्न करतो का. धावसंख्या झाली ती 60. शेवटचा चेंडू शिल्लक अभिषेक जयस्वाल यांचं. अभिषेक यांना सामोर जातील ते. वेळ घेऊ नका. सुंदर असा लेग साईड मारेल आणि एका धावाचा समावेश मानावा लागेल. मला वाटतं वर्ली फायटर्स या संघाची 61 धावा झालेल्या आहेत. 62 धावांचं आव्हान वर्ली वॉरियर्स या संघाला विजयासाठी दिलेलं आहे. पंच हा थांबा. नवीन विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वर्ली प्रीमियर लीग पर्व 5वे सुंदर रीतीने हे सामने आयोजन केलेले आहे ते विश्वमित्र क्रीडा मंडळाने. सर्व श्रेय जाते म्हणजे सिद्धेश गावंड यांचे. लगातार हा 5वा पर्व आहे आणि सुंदर रीतीने हे पार पाडत आहेत. बघूया या दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये कोण जात होते, वर्ली वॉरियर्स की वर्ली फायटर. वर्ली फायटर्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. वर्ली फायटर्स साई प्रसाद मयेकर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. साई प्रसाद मयेकर. साई प्रसाद मयेकर लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. तुमच्याकडे रावलपिंडी एक्सप्रेस एक असे गोलंदाज आहेत, अंकित यादव. या सामन्यामध्ये स्कोरिंगचं जे काम करत आहेत ते आपले दीपेश जाधव यांचंही विश्वमित्र क्रीडा मंडळ सतत ऋणी आहे. खरोखर दीपेश जाधव, तुम्ही इतक्या लांबून आलात आणि विश्वमित्र क्रीडा मंडळाला सहकार्य केल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. सामना लवकरात लवकर सुरू करा. स्वतःचा पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन जो साहिल आणि तो गेल्या सामन्यामध्ये जो वादळ होता वैभव पानवलकरांचा, बघूया या सामन्यामध्ये पुन्हा एकदा ते आपली खेळी दाखवत आहेत का. वैभव पानवलकर आणि राकेश काळे मला वाटतं न्यूझीलंडचा जो रवींद्र तसाच दिसतो. रवींद्र सेम तसाच दिसतो, तशीच केस वाढवलेली हा राकेश काळे, परंतु फलंदाजी पण त्याच्यासारखीच सुंदर. साहिल स्वतःचा पहिला आणि संघाचा पहिला षटक घेतो साहिल. सामोर जातील ते वैभव पानवलकर. उत्कृष्ट पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती वैभव पानवलकर यांनी आपल्या संघाला विजय केला होता. वैभव जरा वेळ घेऊ नका. साहिल आणि वैभव जरा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. वेळेचं भान ठेवा. साहिल सामोर जाते वैभव पानवलकर. बघूया पहिल्या चेंडूमध्ये काय होते, षटकार चौकार की विकेट. हे सुंदर असं डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. बघूया दुसरा चेंडू. साहिल टाकण्यात सक्षम आणि वैभव पानवलकर फलंदाजी करण्यामध्ये सक्षम. साहिलाने सामोर जातील ते वैभव पानवलकर. डावखुरा फलंदाज, या पटांगणामधला उत्कृष्ट असा खेळाडू वैभव उर्फ टावल्या. हा षटकार
सुंदर असा षटकार मारलेला आहे वैभव पालवकर यांनी. दुसरा चेंडू दाखवलेली आपली खेळी मित्र हो, जसा तो पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी खेळी केली होती तीच खेळी तो मला वाटतं हायलाईटच्या स्वरूपामध्ये दाखवणार आहे असा वैभव पालवणकर जिथे थांबला होता तिकडनं सुरुवात केलेली आहे. साहिल सायलेन्समध्ये पुन्हा एकदा वैभव पानवलकर या पटांगणामधले उत्कृष्ट डावकुरा फलंदाज. अमर संदेश या संघामधून खेळणारा आणि हा पुन्हा षटकार. धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ती 12. 3 चेंडू 12 धावा. मला वाटतं ऑक्शनच्या वेळी सिद्धेश गावण यांनी सांगितलं होतं संदेश कनगुडकर यांना की भावा जर तुझी टीम फायनलला आली तर खरोखर विश्वमित्र क्रीडा मंडळाला खूप आनंद होईल. कारण का आज जे संदेश कनगुडकर यांनी जो आपला संघ निवडलेला आहे तो खरोखर उत्कृष्ट नामीवंत असे खेळाडू त्यांनी घेतलेले आहेत. साहिल निहा तिसरा षटकार हॅट्रिक. सुंदर. पब्लिक प्रेक्षक तुम्हालाही संधी दिलेली आहे विश्वमित्र क्रीडा मंडळाने. जर बाहेर उभे राहून तुम्ही झेल घेतलात तर तुम्हाला काही नाहीये. 4 चेंडू झालेले आहेत. 18 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 18 धावा. सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे ते वैभव पानवलकर. वैभव पानवलकर यांचा वादळ सुंदर चालू आहे. बघूया. हो आणि व्हाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 19. 4 चेंडू 19 धावा. सामना त्वरित चालू करा. वेळ घेऊ नका. वर्ली फायटर्स कृपया करून वेळेचा भान ठेवा. वेळ घेऊ नका. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे वैभव पानवलकर या खेळाडूकडून. आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी करत आहे तो वैभव. 4 चेंडू 19 धावा झालेल्या आहेत. सुंदर. साहिल सायण सामोरजातील पुन्हा एकदा वैभव पानवलकर आणि हा पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न केला होता परंतु एका धावाचा समावेश म्हणाला. एक धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 20 आणि आता आलेले आहेत ते राकेश काळे. राकेश काळे यांना हा पहिलाच चेंडू खेळायला मिळत आहे. बघूया त्या चेंडूमध्ये राकेश काळे षटकार मारतात की चौकार मारतात. सुंदर. पाच चेंडू 20 धावा झालेले आहेत. एकही गडी बाद न होता. नेहे राकेश काळे झेल बाद झालेले आहेत. सुंदर सुंदर. यानंतर येणार आहेत ते षटकारांचे बादशाह नितेश वागदरे. सुंदर असे खेळाडू या पटांगणामधले षटकारांचे बादशाह आपण त्यांना ओळखतो असे हे ते सुंदर. एका षटकाग्र धावसंख्या झाली ती 20 धावा. एक गडी बाद वर्ली वॉरियर्सच्या संघाची. नितेश वागदरे. अजूनही 24 धावा. 24 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. 24-42 उलट सुलट. सोनू कुठे असेल त्यांनी व्यासपीठावर यायचे. सोनू व्यासपीठावर यायचं आहे. विश्वमित्र क्रीडा मंडळाचे खेळाडू सोनू व्यासपीठावर यायचं आहे. बॉलरचं नाव आहे अंकित यादव. वेगवान गोलंदाज.
वेगवान गोलंदाज. बघूया अंकित यांना सामोरे वैभव पानवरकर कसे जातील ते. आतापर्यंत सुंदर फलंदाजी करत आहेत. त्या खेळीची मला वाटतं बॅट आपटून तिथे खड्डा पडणार आहे. वैभव सुंदर फलंदाजी करत आहेत. सुंदर, अतिसुंदर. अंकित या सुंदर क्षेत्ररक्षण अशोक गडसे यांच्याकडनं. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 21. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 21. अजूनही 23 चेंडूत 41 धावांची गरज विजयासाठी वर्ली वॉरियर्स या संघाला. अंकित यांना समोर जातील ते नितेश वागदरे. सुंदर असा चेंडू गेला, काही कळेन असा नितेश वागदरे यांना. अंकित यांनी जो चेंडू टाकला होता नितेश वागदरे यांना कळेन असा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा अंकित यांना सामोरे जातील ते नितेश वागदरे. अंकित यांना सामोरे जातील ते नितेश वागदरे. बघूया या चेंडूमध्ये षटकार की चौकार. आणि पुन्हा एकदा डॉट स्वरूपामध्ये चेंडू. सुंदर गोलंदाजी करत आहे अंकित. मला वाटतं वर्ली फायटर्स हा संघ फलंदाजीमध्ये सुद्धा अप्रतिम आहे आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा अप्रतिम आहे. अंकित बघा 3 चेंडूत आतापर्यंत एकच धाव दिलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी करते आपल्या संघासाठी अंकित. वेगवान गोलंदाज. या पटांगणामधला उत्कृष्ट असा हा गोलंदाज अंकित. हा एक धाव पूर्ण. एका धावात समावेश म्हणावा लागेल. आतापर्यंत अंकित यांनी 4 चेंडूमध्ये 2च धावा दिलेल्या आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे तो अंकित. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 22. अजूनही 20 चेंडूत 40 धावांची गरज. 20 चेंडू 40 धावा विजयासाठी वर्ली वॉरियर्स या संघाला उपांत्य फेरीत जाण्यासाठी. 20 चेंडू 40 धावा. बघूया वैभव पुन्हा षटकार मारतो का आणि अंकित पुन्हा डॉट बॉल काढतो का पाहायचं आहे. आणि लेग साईडला मारला परंतु एकच धावात समावेश मानावा लागेल. 5 चेंडूत आतापर्यंत 3च धावा दिलेल्या आहेत. अंकित यांनी उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे तो अंकित. अजूनही 19 चेंडूमध्ये 39 धावांची गरज वर्ली वॉरियर्स या संघाला विजयी होण्यासाठी आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी. बघूया आपल्या संघासाठी नितेश वागदरे काय करतायत ते. षटकार मारण्यामध्ये त्यांची खूपच श्रेय आहे. बघूया षटकार मारतात का नितेश वागदरे. हा ऑफसाईडला मारलेला आहे आणि एका धावाचा समावेश मानायला. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या या षटकामध्ये. फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 2 षटकाखेरीज 24 धावा. अजूनही 18 चेंडूत 38 धावांची गरज. 18 चेंडू 38 धावा. वेल बोल्ड अंकित. जैसे मैंने बताया वैसे आपने गोलंदाजी की और जैसा आपका नाम है इस मैदान में, उस मैदान की शान आपने रख दी है अंकित. सामना लवकरात लवकर सुरू करा. सामना सुरू करायचा आहे. कृपया करून वेळेचा भान ठेवा. यानंतर स्वतःचा पहिला आणि संघाचं 3रं षटक घेतो तो साई प्रसाद मयेकर, संघाचे कर्णधार. संघाचे कर्णधार साई प्रसाद मयेकर. 18 चेंडू 38 धावा. प्रकाश जरा वरती यायचंय. स्कोरिंग करायचंय. दीपेश जाधव यांना काही कामानुसार जायचंय. 18 चेंडू 38 धावांची गरज वर्ली वॉरियर्स संघाला विजयी होण्यासाठी.
साई साई यांना समज येतील ते पुन्हा एकदा नितेश वाघदरे आणि हा आणि झेल बाद उत्कृष्ट झेल घेतलेली आहे. खेळाडूचं नाव काय? पाल. कोण? सर्वेश पाल. उत्कृष्ट झेल, अप्रतिम, अस्मरणीय, सुंदर अशी झेल घेतलेली आहे ती सर्वेश पाल यांनी. काही अशी सुंदर असा चेंडा केला आहे साईप्रसाद मयेकर आणि यानंतर येतात ते नितेश टेमकर. नितेश टेमकर पुढील खेळाडू नितेश टेमकर. गेल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली होती नितेश टेमकर यांनी. बघूया 17 चेंडू नितेश टेमकर. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे साईप्रसाद मयेकर. आपल्या संघासाठी कर्णधार आहेत ते आपल्या संघाचे. त्यांना माहिती आहे जर मी माझी गोलंदाजी नीट नाही केली तर माझा संघ पुढे जाऊ शकत नाही, म्हणून ते स्वतः पूर्ण भार घेऊन आपल्या संघाचं उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत संघासाठी. साई यांना समाजातील वैभव पानवलकर. बघूया वैभव पानवलकर आपल्या संघासाठी किती धावसंख्या काढतो ते. 16 चेंडूत 37 धावा. 16 चेंडू 37 धावा विजयासाठी वर्ली वॉरियर्सच्या संघाला. आणि हा झेल बाद झालेला आहे. झेल घेतलेली आहे संतोष मोरे यांनी. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे साईप्रसाद मयेकर आपल्या संघासाठी. ते म्हणतात ना जान जाए पण शान ना जाए, असा साईप्रसाद मयेकर आपल्या संघासाठी करत आहे. खरोखर 3 चेंडूत आतापर्यंत त्याने 2 गडी बाद केले आणि एकच धाव दिलेली आहे. यानंतर जो खेळाडू येत आहे तो अक्षय सावंत, संघाचे कर्णधार, वर्ली वॉरियर्स या संघाचे कर्णधार अक्षय सावंत. अजूनही वर्ली वॉरियर्स या संघाला 15 चेंडू 37 धावांची गरज विजयासाठी, उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठी. 15 चेंडू 37 धावा. बघूया कर्णधार आणि कर्णधार साईप्रसाद आणि अक्षय. हो 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 वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 26. अजूनही 15 चेंडूत 36 धावांची गरज वर्ली वॉरियर्स या संघाला विजयी होण्यासाठी. 15 चेंडू 36 धावा. हा झेल बाद. तिसरा गडी बाद केला आहे साईप्रसाद मयेकर यांनी. झेल घेतली साहिल यांनी. उत्कृष्ट गोलंदाजी तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण वर्ली फायटर संघ करत आहे. अजूनही 14 चेंडू 36 धावा. पुढील जो फलंदाज आहे सुजित गुप्ता. तोच आहे ना सुजित गुप्ता. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. 14 चेंडू 36 धावा. 14 चेंडू 36 धावा. सुजित गुप्ता. आणि हा सुंदर असा प्रयत्न आणि हा चौकार. चौकार मारलेला सुजित यांनी. रिव्हर्स मारून त्यांनी आपल्या संघाला धावसंख्येत पुढे चढ केलेली आहे ती 30. अजूनही 13 चेंडू 32 धावा. 13 चेंडू 32 धावा. सुंदर, अति सुंदर. बघूया अटीतटीचा सामना सुरू आहे. उपांत्य फेरीमध्ये जाण्यामध्ये दोन्ही संघ लढत आहेत. आणि हा सुद्धा चौकार. सुंदर सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू मध्ये 8 धावा काढलेल्या त्यांनी. आणि आता 2 षटकाखाली धावसंख्या पाहिजे ते 28. 12 चेंडू 28 धावांची गरज वर्ली वॉरियर्स या संघाला विजय होण्यासाठी. 12 चेंडू 28 धावा. स्वतःचा दुसरा आणि संघाचा 4थं षटक घेऊन येतो अंकित यादव.
गेल्या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली होती, फक्त 4 धावा दिल्या होत्या. बघूया आता किती धावा देतोय तो अंकित आणि किती धावा टोटावतात ते नितेश आणि सुजित. आपल्या संघाला विजयी करण्यासाठी अंकित जोर लावतो का सुजित आणि नितेश, हे बघूया. थोड्याच वेळात कळेल आपल्याला उपांत्य फेरीचा संघ कोण असेल तो. अंकित यांना समोर जातील ते नितेश टेमकर. सुंदर अशी अंकित यांना समोर जातील ते नितेश टेमकर. सामना सुरू करायचा आहे. वेगवान गोलंदाज अंकित. हा षटकार, सुंदर षटकार मारलेला आहे नितेश यांनी. 11 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. अजूनही वर्ली वॉरियर्स या संघाला विजय होण्यासाठी 11 चेंडू 22 धावा. मला वाटतं आजच्या दिवसात प्रेक्षक कमी आहेत, परंतु उद्या मला वाटतं प्रेक्षकांची भरभराट होणार आहे या पटांगणामध्ये सामने पाहण्यासाठी. 11 चेंडू 22 धावांची गरज वर्ली वॉरियर्स या संघाला विजयी होण्यासाठी. सुंदर सुंदर कमबॅक केलं अंकित यांनी. 10 चेंडू 21 धावा. 10 चेंडू 21 धावा वर्ली वॉरियर्स या संघाला विजयी होण्यासाठी आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी. सुंदर गोलंदाजी, सुंदर. अंकित यांना सामोर जातील ते सुजित. वेगवान गोलंदाज अंकित यांना सामोर जातील सुजित. 10 चेंडू 21 धावा. 10 चेंडू 21 धावा विजयासाठी वर्ली वॉरियर्स संघाला. 10 चेंडू 21 धावा. हा झेलबाद झालेला आहे तो सुजित. 9 चेंडू 21 धावा. अजूनही तुम्ही फिल्डिंगवर राहायचं आहे खेळाडू, वेळ घालू नका, वेळेचं भान ठेवा. पुढे खेळाडू येत आहेत ते कुशल गावण. 9 चेंडू 21 धावा. पुढे खेळाडू कुशल गावण. बघूया आपल्या संघाला विजयी करतो का आणि उपांत्य फेरीमध्ये घेऊन जातो का कुशल गावण. 9 चेंडू 21 धावा. उत्कृष्ट सामना सुरू आहे. उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठी दोन्हीही संघ लढत आहेत. 9 चेंडू 21 धावा अंकित. आणि हा हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे. 8 चेंडू 20 धावा. 8 चेंडू 20 धावा. बघूया अंकित आपल्या संघाला विजय करतो की नितेश. 8 चेंडू 20 धावा. रूपांतर कमी आहे परंतु 8 चेंडू 20 धावांची गरज आहे. आणि हा षटकार. 7 चेंडू 14 धावा. 7 चेंडू 14 धावा विजयासाठी वर्ली वॉरियर्स संघाला. 7 चेंडू 14 धावा. 7 चेंडू 14 धावा. उत्कृष्ट फलंदाजी करत आहे नितेश टेमकर आपल्या संघासाठी. आपल्या संघाला विजयी करण्यामध्ये खूप खूप प्रयत्न करत आहे नितेश टेमकर. आणि खरोखर त्यांनी सुंदर अशी फलंदाजी केली होती गेल्या सामन्यामध्ये सुद्धा. 7 चेंडू 14 धावांची गरज. वाईट बॉल. 7 चेंडू 13 धावा. 7 चेंडू 13 धावा. सात चेंडू 13 धावांची गरज वर्ली वॉरियर्स या संघाला विजयी होण्यासाठी. सुंदर. बघूया हा लेग साईडला मारलेला परंतु एका धावाचा समावेश मानावा लागेल. शेवटच्या षटकामध्ये 12 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये 12 धावांची गरज विजयी होण्यासाठी.
बॉलरचं नाव काय? बॉलर नेम्स. गोलंदाजाचं नाव काय? कोण? विकास. विकास जयस्वाल. लवकर सामना सुरू करायचा आहे. पंच, सामना सुरू करायचा आहे. 7 चेंडूत 12 धावांची गरज आहे वर्ली वॉरियर्सच्या संघाला विजय होण्यासाठी. 6 चेंडू 12 धावा. सुंदर फलंदाजी करत आहेत नितेश टेमकर. विकासानं सामोरं जातील ते नितेश टेमकर. 6 चेंडू 12 धावांची गरज उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठी वर्ली वॉरियर्सच्या संघाला. 6 चेंडू 12 धावा. बघूया विकास आपल्या संघाला विजयी करतो की नितेश टेमकर. सहा चेंडू 12 धावांची गरज. विकासानं सामोरं जातील ते नितेश टेमकर. बघूया वर्ली वॉरियर्स की वर्ली फायटर्स उपांत्य फेरीमध्ये जातो का? हो, वेल बोल्ड. 5 चेंडू 12 धावा. वेल बोल्ड. सुंदर. काही कळे नसाचा चेंडू टाकलेला आहे विकास यांनी. नितेश टेमकर यांना काही कळे नसा चेंडू टाकलेला आहे. 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 12 धावा. सुंदर. 5 चेंडू 12 धावांची गरज विजयासाठी वर्ली वॉरियर्सच्या संघाला. हा चौकार. 4 चेंडू 8 धावा. अजूनही विजयासाठी 4 चेंडू 8 धावा. बघा मित्रांनो, हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. अंधार पडो की उजेडामध्ये खेळो, आम्ही खेळणार आणि आमच्या संघाला विजयी करणार असा तो दाखवत आहे तो नितेश टेमकर. 4 चेंडूत 8 धावांची गरज आहे त्या संघाला. बघूया नितेश टेमकर आपल्या संघाला विजयी करतो का? 4 चेंडू 8 धावा. आणि तीन चेंडू 7 धावा. धावची झालेली आहे ती कुशल गावंड. 3 चेंडू 7 धावा. पुढील फलंदाज वैभव इंदुलकर. 3 चेंडू 7 धावा. सामना लवकर चालू करा. 3 चेंडू 7 धावा. प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत की उपांत्य फेरीमध्ये कुठला सामना जाईल, संघ जाईल तो. प्रेक्षकांची गर्दी वाढतच चाललेली आहे. 3 चेंडू 7 धावा. विकासाने सामोरे येते नितेश. बघूया आपल्या संघाला नितेश विजयी करतो की आपल्या संघाला विकास विजयी करतो. विकासाने सामोरे 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू षटकार. सुंदर, अति सुंदर. आपल्या संघाला विजयी करायला घेत आहे तो नितेश टेमकर. 2 चेंडू 1 धाव. विजयासाठी 2 चेंडू 1 धाव. दोन चेंडू 1 धाव. वर्ली वॉरियर्सच्या संघाला विजयी होण्यासाठी. बघूया नितेश आपल्या संघाला विजयी करतो की विकास. 2 चेंडू 1 धाव. संदेश कनगुटकर. मन में लड्डू फूटे, इस बार आ गए. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. बघूया विकास की नितेश. विकास की नितेश. 2 चेंडू 1 धाव. बघूया 2 चेंडू 1 धाव. झेल बाद झालेला नितेश.
पुन्हा एकदा संदेश कनगुटकरांच्या हृदयामध्ये खळबळी. पुन्हा एकदा संदेश कनगुटकर यांच्या हृदयामध्ये खळबळी. एक चेंडू एक धाव. बघूया पुढील फलंदाज कोण आहे ते. वर्ली वॉरियर संघाचा पुढील फलंदाज आहे कोण आहे. फलंदाजाचं नाव काय. कोण. मनोज घाडगे. एक चेंडू एक धाव. मनोज तुझ्याच हातामध्ये आहे संदेश कनगुटकरांचा हृदय. मनोज तुझ्याच हातामध्ये आहे संदेश कनगुटकरांची विजयी. एक चेंडू एक धाव. पाहूया वर्ली वॉरियर्स की वर्ली फायटर्स उपांत्य फेरीमध्ये कोण जात होते. एक चेंडू एक धाव. लवकर सामना खेळायचा आहे. एक चेंडू एक धाव. पाहूया विकास आपल्या संघाला विजयी करतो की मनोज. तिकडे हृदयाचे ठोके जोर जोरात चालत आहेत संदेश कनगुटकरांचे. खरोखर सुंदर आणि हे खेळाडू त्यांनी निवडलेले आहेत. ते निवडलेले खेळाडू त्यांच्या सांगण्याने बरोबर जात आहेत तसे ते संदेश कनगुटकर. एक चेंडू एक धाव. बघूया कोण विजयी होते. एक चेंडू एक धाव आणि झेल बाद झालेले आहेत. हा सुंदर. साई प्रसाद मयेकर यांच्या संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. खूप खूप अभिनंदन त्यांचे.